Io la io ho fatto l'anno dopo, avevo 6 anni, per 6 mesi. Io poi गणेश चतुर्थी म्हणजे अंगारकी आहे, त्याबद्दल काय सांगाल? अंगारकी म्हणजे आज वर्षात 2दा या 3दाच येते, पण ह्या वर्षी मंगळवारच आहे, मंगळवारीच येते. आणि आज मंगळवार असल्याने बार्शीत अंगारकी निमित्त आज भरपूर भाविकांचा इथं आज दर्शनासाठी रांग लागलेली आहे. आणि बार्शीचं श्रद्धास्थान असलेलं श्री पशुनाथ गणेश मंदिर ट्रस्ट बार्शीतील सर्व भाविकांच्या मनात आहे. तर आज सकाळपासून अभिषेकाची सुद्धा आज भरपूर रांग होती या मंदिरामध्ये. तर आज गणपती मंदिरात आज एक चांदीचं 1.5 तोळ्याची एक गणपतीची हुबेहूब मूर्ती, सोन्याची मूर्ती एक बार्शीतील एक प्रतिष्ठित व्यापारीने आज इथे आज भेट केलेली आहे. आणि आज दिवसभरात चांदीचे मुकुटसुद्धा आज एक 150 ग्रामचं आणि बाकीचे मोदक वगैरे असे भरपूर आयटम आज बार्शीतल्या नागरिकांनी त्या मंदिरात आज येऊन भेट दिलेली आहे. अशा बार्शीतील अर्पण केलेले आहे. अशा ह्या श्रद्धास्थान असलेल्या बार्शीतील मंदिरात सर्व बार्शीकर भेट देत आहेत आज. आणि आज मंगळवार असल्यामुळं भाविकांची गर्दी भरपूर आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपापल्या जसं लोकांचा नवस पेटतो तसं जातं, तसं पद्धतीने कोण लाडू आणतात. आता आज एक जणांनी जवळजवळ 11 किलो लाडू आणले, एक जणांनी 21 किलो लाडू आणले. सकाळपासून ही प्रथा चालू झाली. आणि 2 महिला आल्या मागाशी पाटील म्हणून आहे आंबेडकर जवळजवळ आज 5,000 मोदक काय करून आणले. जी काय प्रसन्नताला मागणी करतात त्याचं हे असतं किंवा नवस असतो, ते आज मंगळवारच्या दिवशी ते पूर्ण करतात. ते लोक त्याच्या जर नवस पेटतो ते आपलं त्याच्या पद्धतीने कोणी लाडू वाटतं, कोणी पेढे वाटतं, कोणी 101 नारळाचं तोरण वाहतं. अनेक वेगवेगळ्या अशा स्वरूपाचं ते आजचं दिवस ते हे काम असतं त्यांचं. आज म्हणजे ते दान देतात ते, आणि किंवा त्यांचं ते जे काय मनात त्यांनी ठेवलेलं असतं गावांची इच्छा पूर्ण होती त्या पद्धतीने ते पूर्ण करतात. ते आज सकाळपासून सुद्धा पूर्ण मंदिरामध्ये सकाळी 7 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत दूध, आणि दुपारनं 5 वाजेपासून संध्याकाळी 8:30पर्यंत एका भक्ताच्या तर्फे संपूर्ण दूध वाटण्यात आलं इथं. आणि भरपूर भाविकांच्या दुधाचा प्रसादाचा लाभ घेतला. असं तर दर चतुर्थीला असतं, पण आज दोन्ही टाईम त्या भक्तांनी ठेवलं. तर खरंच त्या भक्तासुद्धा कौतुक करण्यासारखं आहे. आणि असेच बार्शीतील नागरिक सारखं या प्रसादात येतात, भेट देतात. आणि प्रसाद मंडळ हे बार्शीत नावलौकिक आहे. आणि ह्या मंडळातर्फे लवकरच आम्ही एक मोठं कार्य आम्ही करत आहोत. आणि त्याची जाहिरात आम्ही 1 जुलैला आम्ही त्याची जाहिरात करणार आहोत. आणि ते कार्यसुद्धा जसं बार्शीत आम्ही मोक्षधाम निर्माण केलं आपल्या बार्शीतील सर्व भक्तांचे आणि सर्व लोकांच्या नागरिकांच्या सहकार्यानं, तसंच आम्ही एक मोठं कार्य आणि चांगलं कार्य आम्ही 1 तारखेला आम्ही त्याची जाहिरात करू. आणि त्या टायमाला आम्ही सर्व पत्रकार परिषद घेऊन आणि सर्व आमच्या बार्शीतील नामवून तसं जे पत्रकार आपण सगळे आहात त्या सगळ्यांना आम्ही बोलून आम्ही त्याची रूपरेखा आम्ही त्यांना सर्व सांगणार आहोत. आणि चांगलं कार्य जे बार्शीचं नाव अजून बार्शीचं नाव तर नावलौकिक आहे, अजून तसंच जास्तीत जास्त अजून नावलौकिक करण्यात येईल तसं या भगवत नगरीचं नाव आम्ही मोठं करण्याचा प्रयत्न आम्ही करू. धन्यवाद.